त्यांचं ते गाठ नसली घेतली ना की मनात राहायचं, आहे ना माझी भेट नाही पडली मी गेलो नाही त्याच्या वाड्यात, अशी म्हणायची जुनी लोक. जुनी माणसं वचनिक होती. नमस्कार मित्रांनो, आता पावसाचं वातावरण सकाळी सकाळीच सुरुवात केली त्यांनी, म्हणजे रायगडला त्यांनी हाजरी लावली. टिप टिप टिपाकला आपण हाजरी लावली म्हणायची त्यांनी. सकाळी सकाळीच आंघोळ पांघोळ करायच्या आधीच त्यांनी हाजरी लावली. तर आता त्यांनी सुरुवात केलीच पाहिजे तशी, कारण आता सध्याला मेंढपाळांचं काही ठिकाणी पेरण्या किंवा धुळवापो, रायगडमध्ये भात पण टाकतात धुळवापो. आता पहिली टाकायची म्हणजे अजून काय काय बघा टाकीत असते ना, कारण धुळवापाचा पेर केला की भात चांगला येतो. ठीक आता ही बकरी बिकरी बसले ते इकडं, झाड पण चांगलं आपल्या वाड्याकडे हिरवगार आहे. ते झाडाचं नाव सायरी म्हणजे त्याला सायरी. असं आहे मित्रांनो, आता आमचं पण मेंढपाळांचं लय हाल होणार. आता लय हाल म्हणजे बरंच हाल होणार, कारण आता एवढं जेजुरी पुन्हा पार दोंडपणी काय काय बकऱ्यावली जाणार ना, त्यांचा हाल होणार. हाल म्हणजे काही ठिकाणी पाणी नाही, चारा नाही, आणि जर एखाद्या वेळेला जर जोर जोर पाऊस लागला तर बाया पोरांचं, ते कुत्र्याचं मांजराचं लय हाल होणार. काय झालंय म्हातारी मग? हा भात घालायचं झाली, लोकांची गिफत जायची, चाललं वाढ गेलं कुणाचं काल हालून. आजचा ते कुणाचं सुरुवातच झाली. आता खाली येताना पण अशीच निघलं वाढ की चाललं वाढ कोकणाला, चाललं वाढ कोकणाला. आता चाललं वाढ देसाला. मावळाच नाही, पाऊस झालाय आता वाडा नाही थांबायचा. तर काय उन्हाचं उकाड येत राहतील, मरणाचा उन्हा मरणाचा उकाडा. दम निघाना जित्रावा लागेल माणसाला. वाईवर गाठ चढले वाय हवा लागतील उन्हावळ्याला लगेच फुरायची. जी आता एक नाही राहणार कोकणात. जायचा टाइम झाला ना, जरी पाऊस नसला तरी चालली उड्यापिणी निघून. पार इकडे कल्याण मोरमाड शापूरला होती सुद्धा चालली, ती पण चालली. येऊ ना आता एवढ्या 8-10 दिवसात दोन गुर राहायचं. पनवेल भागात पण पार होते दानगारपत चालली. समजायची राही लागली वाटेने. असं आहे मित्रांनो, दिवाळीला येताना सर्विस येतात चालला निघत 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 निघत, आणि आता जे ते आपली गावं सोडून निघाले. आता ह्या भागा सुद्धा म्हणजे कशी प्रत्येकाची मेंढपाळांची आपली गावं आहेत, म्हणजे कशी आजा पंजापासून ती गावा ठिकाणी राहिली, त्यांची ओळख झाली. त्यामुळे त्या येत्यात दिवाळीला आली की ते आपल्या गावात आपले राहतात, आणि 8 महिने 6 महिने दिवस काढतात. आणि आता पावसाची सुरुवात झाली की जे आपली मग 4-4-5-5 जण आपल्या एका मेळ्याने जात्यात नेऊन, कारण एकत्र गेल्यावर जाताना बरं पडतं, कारण गाड्या मोटरा दोन्ही हजार गोष्टी काय अडचणी आहेत. त्यामुळे मग एकत्र जायचं जीवाला जीव लावून न्यावं. आणि एकामेकाला जीव लावून नेणं किंवा एकामेकाच्या जोडीने राहणं चांगल्या गोष्टी आहेत. कारण परंपरा आजपणचं पण असंच करायचं, 10-15 जण एकत्र राहायची. कुणाला काय अडचण आली तरी पण त्याची अडचण समजे मिळून आपली अडचण दूर करायची त्याची. आणि टाईम माणसावर येतोच, नाही असं नाही म्हणजे कधी आता टाईम काय कधी सांगून येतोय का. तेव्हा एकत्र राहणं महत्त्वाचं आहे, आणि गोळ्या मेळ्याने जाणं किंवा राहणं हे पण महत्त्वाचं आहे. आजकाल काय माणसाला हे नाही राहिलं, काही माणसाला काही पण होते आताच्या काळात. 4 चौघ असली म्हणजे काही माणूस करतोय राहतोय. तपचन संगतीला असलं म्हणजे मग काही करतं एकामेकाच्या मदतीने. अडचणी आली तरी एखाद्याची अडचण दूर पण होती या, कारण गाड्या मोटरा बऱ्याचशा म्हणजे लयच गोष्टी अडचणीच्या झाल्या. घरी जासपर्यंत ना जरा काळजी घेणं गरजेचं आहे, आणि काळजीने मेंढपाळांनी राहावं. कारण दिवस असे आहेत की सांगून कधी दिवस येत नाहीत. त्याच्यासाठी गोळ्या मेळ्याने आपलं
जावाव. घोडी पण एका गोळ्या मेळ्याने गेली तरी बरं वाटतं जरा. कुणाचं कुत्रं राहिलं, कुणाची काय अडचण आली, एकामेकाला हाक माराव, समजून घ्यावाव. चार चौघाचा वाडा असतो तेव्हाच तो घोडा असतो. आणि चार चौघ असली म्हणजे त्याला शोभा पण आली. शेवटी देवाचा वाडा आहे तो, काय देवाचा. ते टिकावणं, मनाव घेणं. 8 महिने काढलं एक लागलं आपलं 8 महिने काढतो एक एका बकऱ्याचं भागण्यासाठी, किंवा बकऱ्यांचं आताच्या काळात भागानाच बकऱ्यांचं म्हणून वेगळं एक ट्रॅक्टर ते पण बरं आहे. पण जाताना एकत्र जाणं, घरी जासपर्यंत एकत्र जाणं महत्वाचं आहे. कारण संकटनं आल्या एखादं तर दूर होतं. पाची बोटं काय सारखे का असंच आहे. कोणाला त्याला माणसं पण कमी येतं. काय काय ना कसे 1-2 सवडी पण आहेत. ते सवड ज्या जगात सवड आहे तो गरीबाला पण मदत करतो. कारण पूर्वी असंच राहायचं, योग कारभार राहायचा. पण 50 माणूस 100 माणूस होता एकटा तो चालत होता. घोडं किती न बकरं किती न काय किती असं पूर्वीच्या काळात म्हणजे आमच्या लहानपणाच्या वयात चालायचं ते. तसं आता पण आमच्या मेंढपाळांनी ज्याची सवड असेल त्यांनी चालवावा. गोळं मिळाली एकाने आपलं घरी जास्तो व्यवस्थित न्यावा, व्यवस्थित जावा. भात घालते. म्हातारीत चाललं तर भात घालायचं काम. सुरू आहे भात शेण झाला. आता कसं पाऊस लागला म्हणजे आम्हाला पण थोडं वेगळं व्हायला लागलं तर. पण अजून गावाला काय पाऊस नाही पडला. पण पडेल आता, सुरुवात झाली उडी. हळूहळू चालत. आता पुण्याला काय पडलाय थोडा चाललाय आता. झालंच काम चालू. झालं तर दिवसभर हे कामच चालू झालं. आता कुठं स्वयंपाक करायचा, जेवायचं, नंतर बकरी हलवायची, ती उन्हात आणायची, चारायची. उन्हाची बकरी पण चारानात, ऊन मरणाचं लागायला ऊन लय लागायला लागलं. उन्हात उकाड्यात राहायचं नाही. असं आहे मित्रांनो. आता ते बघा त्यांना खायसाठी टाईम झाला, ते बसले ते कशी. त्यांना वाटतं आता कधी आम्हाला सोडतो या, असं झालं त्यांचं. पहिली लय मजा यायची वाडा जायचा राहायचा. आता काय पहिले आमच्या लहान वयाच्या काळात लय मजा. गेला कोण राहिला कोण काय कळणार नाही. आता गेला कोण राहिला कोण कळाना. एकामेकाची गाठ घ्यायला यायची. मग जुनी माणसं एकामेकाचं जर राहिला असं तरी म्हणायचं चल बाबा नेतो बाबा, अशी आंबाळून जोंबाळून न्यायची जुनी माणसं. आता काय ज्योतिष झाला, ज्योतिष पोट त्यापलं ज्याचं भरतो या. नाही तर पहिल्या काळात ना जुनी माणसं एकामेकाची गाठ घ्यायला यायची. आवराजून चल म्हणायची बाबा तू गरीब आहे मग चल, न्यायची. काय मदत लागली तरी पण ती करायची. पण एकामेकाला मदत करायची, न्यायची. आणि आवराजून त्याची तेव्हा इष्ट्या एवढ्या नव्हत्या. इष्ट्याने जायची, नाही मग पाय चालत जायची. एखादा 8-9-10 किलोमीटर सुद्धा असू नाही तरी जायचे सकाळ उठून त्याची भेट घेणार. त्यांचं ती गाठ नसली घेतली ना की मनात राहायचं, आहे ना माझी भेट नाही पडली, मी गेलो नाही त्याच्या वाड्यात, अशी म्हणायची जुनी लोक. पहिली माणसं वचनीक होती. जुनी माणसं वचनीक होती. जुन्या माणसाला येड होतं, माणसाचं कौतिक होतं. आता माणसाला नाही कोणाचं कौतिक राहिलं. जुना काळच वेगळा होता. आता माणसं कोण कोणाला ओळखाय मागे नाही. वळखाव ज्याला समजल त्याने ओळखावा, असं माझं पण म्हणणं आहे. ज्याला देवाने ज्ञान दिलं त्याने ओळख ठेवावा. इसरू नाही, जन्मात काय नाही, मजा नाही. बघा तो बकरी हरीला सोडलं ते. बघा बकरी कशी फुलं खाते बघा. झाडाची फुलं बघा तशी देवाधर्माला कशी लागतात सकाळी. तशी बघा झाडाची फुलं कशी पांढरी खड फुलं पडल्यात का नाही बघा, चांदण्यागत नसती. असं त्याचं पूर्वीनं बोलच आहे. म्हणजे की फुल म्हणा किंवा झाडाचं पान म्हणा, अशी पूर्वीना काळ म्हणजे जुन्या लोकांचा शब्दच आहे. पिकलं म्हणजे ते गळतंच. तशी आता ही फुलं पिकून पडली हो का, आणि त्याला बकरी खायला लागली. तर जुन्या शब्दात म्हणजे लय मोठं तथ्य होतं.
कारण जुनं नाही भेटायचं. समजा भेटेल पण जुनं नाही, जुना शब्द नाही भेटायचं, जुनी माणसं पण नाही भेटायची. कारण पिकलं की पान गाळायची म्हणायची. तसं झाडाचं पान पिकलं म्हणजे तसं माणूस सुद्धा झाडाच्या पानागतच पिकतो आणि ते पिकल्याच्या नंतर ते जातंय. पण आताच्या काळात पान पिकाना नाही. 80 वर्षे, 90 वर्षे, 70 वर्षे, 60 वर्षे माणूस जगायची जुनी 150 वर्षे पण जगत होती. पण चुकून काय आजार बाजाराने जायची. मध्ये काय अडचण आली ना, त्या अडचणी ती निघून जायचं. पण आता तशी अडचण नाही. आता या दळा बोलते तर संध्याकाळी नाही ती एवढी बेकारी झाली, कोंबड्यागच झाली त्यात आत्ताच्या काळात. काय काय नाही, दिवस सुद्धा बघेना तर कमी दिवसातच जायला लागले. काय व्हायला कमी दिवसात बघा झाडाचा कसा आगार पाला. कारण मी रानात असल्यामुळं ना बघा ही झाडांचा पाला कसा हिरवागार तुम्हाला दिसते का नाही बघा. डोंगरात बकरीत आपली तर बघा मित्रांनो कसं काय हिरवगार आहे का नाही. पूर्वी रानात रानात लोक राहायची, आदिवासी सुद्धा रानात राहतात. चांगलंच जीवन त्यांचं म्हणावं लागेल. हे का झाडाला कसा पाला आहे हिरवागार. वय वय आता मी पण सकाळ सकाळी बकरी चारतोय, पण बरं वाटते जरा. का ऊन नाही आता, ऊन नसल्यामुळं ते मला फुलांचं लक्ष झालं तेव्हा तुम्हाला मी दाखवलं. असं आहे मित्रांनो. बघा ही मित्रांनो हे जांभळं बघा, बघा जांभळं, ही काळी झाड जांभळं पडल्यात बघा. अख्खी दिसतात ना, ही काळी जांभळी अख्खी. कारण वाऱ्यामुळं कावदाणामुळं ना त्यांची रात झाली. वाऱ्यामुळं बदा 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 कची मची पडली. काय काय करा टाईम होता पण ती पडली वाऱ्यामुळं. वारालंय ना, वारालंय, वाऱ्यामुळं कची मची पडली. वाह वाह. आता काय मला बकरी पण हाणावं लागते त्या, आणि मोबाईलही धरावं लागतोय आणि बोलावं पण लागते. असं आहे मित्रांनो. वाह काय होतं सकाळ सकाळ जरा फिरली ना त्याला बरं वाटतं. जरा थोडा थोडा नाश्ता होतो. बाकी काय जसं का आपण नाश्ता करतो तशी त्यांना नाश्ता उली उली दिला ना मग बरं वाटतं त्यांना. मस्त आता चिकनचा रस्सा आणि सुकं परातले. आता हे चुरून भाकरी बरं मस्त लागल. भारी काम केलं रे. हा चिकनचा रस्सा सुकं दे परातले वाटी. भाकर पण आहे. हा भाकर बी आहे ना बाजरीची आणि कांदा. जेवणाला टेस्ट येते ना. या का मित्रांनो कसं काय या जेवायला म्हातारीने आता हे चांगलं बनवलं. या तुम्ही पण मित्रांनो या जेवायला मस्त. आता का बाजरीची भाकर आणि रसा. लई भारी बनवलं. या काय होतं चुलीवलं जेवण ना एक नंबर. मित्रांनो या जेवायला कंठीचं बटन दाबायचं, विसरू नका. असंच फ्राय करा. तर थांबतो मित्रांनो. ना असंच करा, ना असंच बनवा, ना असंच जेवा.